मी दैवत छत्रपती या गाण्याचा गीतकार शरद बबन कसबे, राहणार नारेगाव म्हणजे तमाशा पंढरी आणि तालुका जुन्नर म्हणजेच आपला किल्ले शिवनेरी. खरं तर कलाक्षेत्रात मी 2015 पासून काम करतो. माझे वडील कलाक्षेत्रामध्ये 1960च्या दशकामध्ये काम करत होते. रोशनभाई सातारकर या तमाशामध्ये ते कलावंत होते आणि मी 2015 पासून या कलाक्षेत्रामध्ये लेखक म्हणून काम करत आहे. दैवत छत्रपती हे स्फूर्तिगीत आपण सर्वांनी त्याला स्फूर्तिगीत बनवलं, त्याबद्दल मी पहिल्यांदा सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचे आभार मानतो. आपण या गाण्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. आज हे गाणं महाराष्ट्राची हास्यजत्रा असेल किंवा वेगवेगळ्या व्यासपीठावर हे गाणं वाजते. स्वराज्यांनी जिजामाता मालिका या सेटवर गाणं वाजलेलं आहे. हे गाणं मध्य प्रदेशची गायिका शहनाजी अख्तर देखील हे गाणं त्यांच्या इव्हेंटला घेत असतात. या गाण्यावर मी आपल्या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणेला देखील नाचताना पाहिले आणि त्यांच्या स्टेटसला सुद्धा ते गाणं ठेवत आहेत. माजी आमदार अतुलदादा बेनके यांनी त्यांच्या कार्य अहवालात हे गाणं छापून या गाण्याला एका वेगळ्या उंचीवर नेलं आहे. अतुल महोत्सवमध्ये हे गाणं वाजते. 2023ला वाजलं, 2024ला वाजलं आणि याचा आनंद मला खूप आहे. परंतु कुठेतरी जाणवतं की ज्यावेळेस कर्तृत्वाचा सन्मान करायची वेळ येते त्यावेळेस मात्र दैवत छत्रपती या गाण्याला कलाक्षेत्रात ह्या गाण्याला जे स्थान मिळायला पाहिजे शिवजन्मभूमीमध्ये ते मिळत नाही आहे. आणि आम्हाला खरं तर तुम्हा सर्वांचा सपोर्टची गरज आहे. आम्ही लोक कलावंत आहोत. मग माझे आमदार अतुलदादा बेनके असतील किंवा विद्यमान आमदार शरददादा असतील, तुम्ही ह्या गाण्याला एवढं आवडून घेत आहे. मला खूप आनंद होतो की माझं गाणं तुमच्यापर्यंत पोहोचलं आहे, खासदार साहेबांपर्यंत पोहोचलं आहे आणि मग तुमच्या कौतुकाची थाप देखील आमच्या पाठीवर असं आज आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीनं सन्मान केलेला आहे. या गाण्याला आपले उत्तर पुणे जिल्ह्यात सर्वात मोठी जी शिवजयंती साजरा होती त्या शिवजयंतीत सुद्धा आपल्या या गाण्याला पुरस्कार मिळालेला आहे. किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक कृती समितीचे अध्यक्ष जे आता आपल्यात नाही आहेत, विनायक मेटे साहेब, ते ज्यावेळेस आपलं म्हणजे अरबी समुद्रात जो पुतळा होणार आहे त्या स्मारक कृती समितीचे अध्यक्ष विनायकजी मेटे साहेब यांच्या हस्ते या आणि सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री त्यांच्या हस्ते हा शिवसंग्राम पुरस्कार मला 2019ला या गाण्यासाठी मिळाला होता. असे वेगवेगळे पुरस्कार आहेत. अतुलदादा ज्यावेळेस युवा कार्य हे होते प्रमुख जिल्ह्याचे, त्यांच्या हस्ते हा श्रीरामपद संस्थेचा मला पुरस्कार मिळालेला आहे. हे शेवटी ह्या पुरस्कारापासून ऊर्जा मिळते. दरवर्षी मी हे पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी आणत असतो, त्यांचा स्पर्श त्या पुरस्कारांना हे करत असतो. परंतु आजही आमची कलाक्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रात आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. दखल घेत नाही असं तुम्ही म्हणतात. हां, मी ते म्हणजे काय म्हणजे या पुरस्कार म्हणजे शिवनेभूषण जो पुरस्कार आहे जो दरवर्षी दिला जातो त्या समितीचे अध्यक्ष कोण आहे, त्या समितीवर किती लोकांची समिती आहे हे आम्हाला माहीत होत नाही. कोणाकोणाचे प्रस्ताव तिथे जातात. आज कलाक्षेत्रात आम्ही काम करतो आहे, 2015 पासून मी काम करतो आहे आणि तरी देखील आपली म्हणजे ह्या गाण्याची दखल तिथं जात नाही. म्हणजे मला तेच विशेष वाटतं की नेमकी माझ्या आमदाराची समिती असेल किंवा विद्यमान आमदाराची समिती असेल, नेमकी कोण आहे घेतली जावी म्हणजे तुम्हाला अपेक्षित नक्की काय आहे की बाबा कलाक्षेत्रामध्ये एक पुरस्कार दिला जावा, क्रीडा क्षेत्रामध्ये एक पुरस्कार दिला जावा, सामाजिक क्षेत्रात एक पुरस्कार दिला जावा, मरणोत्तर पुरस्कारमध्ये बी त्या समितीवर प्रत्येक गावचा सरपंच त्या समितीमध्ये असावा अशी माझी इच्छा आहे की जेणेकरून मिळावा असं तुमची इच्छा आहे. यासाठी तुम्ही काही प्रस्ताव पाठवले होते? नाही, ते आम्हाला काय आयडिया बघा, प्रस्ताव पाठवणे वगैरे हे काही आयडियाच नाही ना आम्हाला. कधी जाहीर होतात प्रस्ताव, कोणाकडे द्यायचे, कोण अध्यक्ष आहे त्या समितीचा, आम्हाला कळायलाच मार्ग नाही आहे. म्हणजे जर गाणं एवढं आमदार साहेब ते गाणं स्टेटसला जावत आहेत, माझे आमदार जर गाणं आपल्या कर्तृत्व आपल्या कार्य अहवालात छापतायत म्हटलं मग निश्चित स्वरूपात कुठंतरी जाणवतं ना की बाबा हे गाणं तिथपर्यंत जाते परत मागं येते. म्हणजे आज जवळजवळ 9 वर्ष झाले. म्हणजे मी कलाक्षेत्रात 2015 पासून काम करतो आहे. 2017चं गाणं आहे आणि हे गाणं अँथम सॉन्ग झालेलं आहे. जसं आपलं राष्ट्रगीत आहे तसंच दैवत छत्रपती गाणं देखील अँथम सॉन्ग झालेलं आहे आणि याची दखल घेतली जावी अशी माझी विनंती आहे. प्रशासकीय व्यवस्थेत आजही आम्हाला कुठंतरी जाणवतं की बाबा आमच्यावर अन्याय होतो कुठंतरी लोक कलावंतांवर. आमचा त्या समितीवर आमच्या काही संघटनेतली लोकं असावी. मग प्रतिष्ठानचे राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबूभाऊ त्या समितीवर असावेत. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे गणेश भाऊ आवळ आमचे त्या समितीवर असावेत सदस्य म्हणून. प्रत्येक क्षेत्रातले महाराजांनी स्वराज्य निर्माण 18 पगड जातीचं
मी आज माझ्या गाण्याचं सांगतोय की स्वराज्य स्थापण्यासाठी त्यांनी केल्या एक हो जाती, घेऊन भगवा तो हाती सुराज्य घडविण्यासाठी. आपल्याला सर्वांना एकमेकांना मिळून आपल्याला पुढे जायचं आहे. त्यामुळं त्या समितीवर प्रत्येक गावचा सरपंच हा सदस्य असावा. आणि या समितीवर सगळेजणांना घ्यावं अशी तुमची इच्छा आहे. या संदर्भामध्ये तुम्ही आमदारांना भेटले होते का, चर्चा केली? नाही ना, अजून ते हेच आले नाहीये तिथपर्यंत. आमदार साहेबांना माझ्यापर्यंत आले नाही कोणी आजपर्यंत. माझ्या ह्या गाण्याला म्हणजे एक खंत सांगतो प्रामाणिकपणे, आपल्या जुन्नर तालुक्यातल्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या वतीने या गाण्याला साधा शाल किंवा एक पुष्पगुच्छसुद्धा दिलं गेलं नाही. ही माझी खंत आहे. किंवा कोणत्याही लोकप्रतिनिधींकडून या गाण्याला सन्मानित केलं नाही आजपर्यंत. मग ते तुम्हाला भेटले नाही, तुम्ही त्यांना का भेटले नाही? मी अनेक वेळा निवेदनाच्या माध्यमातून त्यांना प्रयत्न केलेले आहेत. 2018 पासून मी निवेदन देतोय की हे गाणं किल्ले शिवनेरीवर त्या कार्यक्रमामध्ये, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये साजन विशाल या जोडीच्या माध्यमातून आम्हालाही तिथं कार्यक्रम करायची संधी द्यावी. जसं आता फोक आख्यानमध्ये, शेवटी फोक आख्यान ज्यावेळेस गाणं हा कार्यक्रम चालू होता त्यावेळेस मला वाटतं दैवत छत्रपती हे गाणं पहिल्यांदा तिथं वाजले. आमची गाणी भरपूर आहेत. सवारी भवानी चौकामध्ये असेल किंवा दैवत छत्रपती असेल किंवा आत्ताचा जर भगवा फडकला असेल, शिवबा नावात ऊर्जा, जवळजवळ छत्रपती. तुम्ही तुमचे सगळी पारितोषिकं इथं आणलेली आहेत, उद्देश काय? नाही, हे पारितोषिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाला मी स्पर्श करत असतो, ठेवत असतो की जेणेकरून परत नवीन काहीतरी. दरवर्षी आणताय का आता पहिल्यांदाच आणले? नाही, ह्यावेळेस जाणून बुजून आणलेत. त्या मला अजूनही छत्रपती संभाजी महाराजांचं गाणं तयार करायचं आहे. त्यासाठी मला सर्व तालुक्याच्या वतीने मला जरा एक ताकद पाहिजे, सर्वांच्या वतीने मला त्या गाण्याला सहकार्य पाहिजे. कारण का छत्रपती संभाजी महाराजांचं गाणं करायचं म्हणजे इंद्रधनुष्य पेलण्यासारखं आहे. आणि त्यासाठी मला माझी आमदारांची सुद्धा गरज भासणार आहे, विद्यमान आमदारांची सुद्धा गरज भासणार.